हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर बघू शकता, ही आहे माझी आजी आणि ती आहे मी. तर चला, माझी आजी वगैरे आलेली आहे. कशासाठी आले ते तुम्हाला माझ्या विद्या ब्लॉग्सवर जाऊन बघा, तिकडे कळन कशाला आली माझी आजी वगैरे आलेली. तर आजीला असं मस्त टी व्ही लावून दिले आणि मी आवरले आणि मग निघालो बाहेर. तर चला, कुठं चालले ते पुढं सांगते. मस्त बाहेरचा व्ह्यू थंड थंड वाटत होता आणि मी अशीच गेलेली, ड्रेस घातला, केस नाही केले, काय नाही, मी अशीच राहते साधी, म्हणून माझा चेहरा मस्त आणि क्लीन आहे. बघा, बाहेरचा व्ह्यू मस्त होता असा. आणि रस्त्यात गेलो आणि गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरलं आणि आज आम्ही बिल्लो राणीला नाही नेलं, आम्ही फॅशन घेऊन गेलो आज. तर बघा, आमच्या इकडं पण शॉर्टकट रस्ते आहे, आमच्या पुण्यात पण मस्त असं शॉर्टकट रस्त्याने निघालो बाहेर. तर कुठं गेलो, फायनली पोहोचलो तिकडं. बघा कसला अंधार होता, तर खूप मला असं अंधाराच्या गावाकडची फिलिंग येत होती. चला असो, मग फायनली आम्ही तिथं जायचे, तिथं पोचलो. आहे बघा कसली गर्दी, भारी मस्त वाटत होतं. तर मी गेले होते खडके बाजारमध्ये शॉपिंग करायला. तर मला आज करायची आहे खूप शॉपिंग. आणि गेले की लगेच त्यांचेच चॉईस करायला. मग त्यांना म्हटलं चला पुढं गप, मग त्यांना तिकडून घेतलं बाहेर. सारखं स्वतःसाठीच कपडे घेतात, मग मी आज नाही घेऊ दिलं. तर बघा, आता ईदी आहे त्याच्यामुळं नाही का, सगळे मोस्टली बांधवच आहेत तिकडे शॉपिंग करत होते. पूर्ण त्यांचीच गर्दी होती आणि त्यांच्यामध्येच असं भरभर लोक घेत होते. बापरे, मग मला त्यातलं काय घेत नव्हतं. बाव किती छान, बघा ईदीसाठी किती भारी आले ड्रेसेस. तर चला, मग मला जिथं जायचं होतं तिथं गेले आणि मी गेले होते माझ्या आजीला साडी वगैरे आणायला. तर मला नऊवारी साडीमधलं काही कळत नाही राव, किती बघितल्या, खूप साऱ्या बघितल्या. मग आहोंना पण विचारत होती कुठले घेऊ कुठली नाही. मग मला ह्याच्यामधलं काही चॉईस नाही. मग मला फायनली ही आवडली. एक ढिगार काढला तेव्हा कुठं ही साडी आवडली आजीसाठी. तर चला, एक साडी घेतली आणि मग निघालो पुढच्या रस्त्यावर. इकडंच बघा, पुढं छान असं दिसत होतं. नाव घुलवायचं काम चालू होतं, पण काय घुललेच नाही. तर चला, माझ्याकडे खूप सारं आहे. मग मी म्हटलं नको, जाऊन त्या घरासाठीच काहीतरी शॉपिंग करूया. मग असं मार्केट वगैरे फिरलो आणि म्हटलं चला, अरे संसार म्हटलं, संसारसाठी काहीतरी घेऊया. मग माझा मसाला डबा पण खूप दिवस झाला चीर पडल्यात. मग म्हटलं पहिलं मस्त असा मसाला डबा घेतला मी. बघा किती छान आहे. तर बघा, एवढूसा डबा 900ला भेटत होता. मग मी त्याला काय तर कमी करून मग मला 700ला दिला त्यांनी. मग इकडं बघा, ही कुटणी घेतली, हे काय म्हणतात, छोटूसा खलबत्ता घेतला आणि खूप सारं सामान घेतलं. चमचे घेतले, चमच्याचा बॉक्स घेतला अख्खा. ते 300ला भेटलं बघा बॉक्स. आणि उलटनं नव्हतं माझ्याकडे, ते पण घेतलं. हे बघा, एवढं सारं सामान घेतलं आणि मग आम्ही घरी निघालो. जात म्हटलं बघा, जात तिथं लिंबूचा इकडं बघा कशी लिंबू भेटतात. एक वाटा 50ला होता, मग इकडं वाटा घेतला एक 50चा. आता लागतात ना उन्हाळ्यात, आणि आता असं पण ना, लिंबू जास्त लागतात. मग निघालो पुढे. तर बघा, शेवया पण किती, बापरे, ईदीसाठीच लोकांची शॉपिंग चालली होती. मग पुढं गेलो आणि मग मला नव्हता घ्यायचा, माझ्या सासूबाईंना चप्पल घ्यायचा होता. मग बघा, ते त्यांच्या आईसाठी चप्पल बघत होते. तर माझी पसंत त्यांना आवडत नव्हती. मग स्वतः त्यांच्या आईसाठी स्वतःनीच घेतला. मग मी म्हणत होते हे घ्या ते घ्या, माझं काय नाही ऐकलं. मग त्यांनी बघा तेवाली चप्पल घेतली त्यांच्या मम्मीसाठी. तर चला, त्यांची चप्पल वगैरे घेऊन झाली, आम्ही निघालो पुढच्या रस्त्याला. ओ माय गॉड, आमच्या वाडीमध्ये पहिल्यांदा ट्रॅफिक नाही बघितली चौकामध्ये. तर बघा, खाली रस्ता होता. धक्का बसला मला की ट्रॅफिक नव्हती वाडीमध्ये. मग गेलो वन मोर टाईम चिकनच्या दुकानात. गेले चिकनच्या समोरच पाणीपुरी भेटती, मी तिथं गेले. बाहेर गेलं मी काय खाल्लं नाही, असं होणारच नाही. ऑर्डर वगैरे दिली आणि मस्त वाव, एकच नंबर पाणीपुरी खाल्ली. तर चला आजसाठी